नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं दिशा युनिव्हर्सिटी ऑफ उपक्रमामध्ये. मित्रांनो, दिशा युनिव्हर्सिटी ऑफ उपक्रमा भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूर हसन सर यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्यासोबतच माझं नाव सिद्धोदन आंबेगावे सर आहे. मी सध्या बुद्धिमत्ता हा विषय शिकवत आहे. त्यामध्ये आपला टॉपिक चालू आहे तो म्हणजे ब्लड रिलेशन मधला आजचा प्रकार म्हणजे सेकंड नंबरचा प्रकार आहे. बघा कसा आहे. ओके, माहित आहे तुम्हाला अगोदर ऑलरेडी. सोडवायचं कसं आहे नाही, मग पहिल्यांदा आपण सोडवू. नंतर बघा इथे, बघा इथे एक चिन्ह आहे. ओके, इथे एक चिन्ह आहे, इथे एक चिन्ह आहे, इथे एक चिन्ह आहे. ह्या चिन्हाचा जो अर्थ आहे बरोबर, त्या पद्धतीनं उत्तर काढायचे आहे. पुढचा प्रकार आहे जसं की बघा, ये हॅशटॅग बी म्हणजे काय, ये हे बी चे पती आहेत. म्हणजेच काय, पी हे क्यू चे पती आहेत. कसं काय, कारण हॅशटॅगचा अर्थ पती आहेत ना. इथं हॅशटॅग आहे, पी हे क्यू कुणाचे पती आहेत, क्यूचे पती. पती पत्नी असं तर कोणतं चिन्ह आहे, गुणिले, गुणाकार किंवा क्रॉस. पी हे क्यूचे पती आहेत म्हणजे पी मेल झाला, क्यू काय झाली, फिमेल झाला. बरोबर. ऍट द रेटचा अर्थ काय बघायचं, ये ही बी ची आई आहे. म्हणजेच काय, क्यू ही आर ची आई आहे. इथं क्यू आहे ना, इथं क्यू ही कुणाची आई आहे, आर ची आई आहे. बरोबर. ह्याच्या पुढे कोणतं चिन्ह आहे, हॅशटॅग पर्सेंटेजचं चिन्ह आहे. पर्सेंटेजचा अर्थ काय होतंय, ये हा बी चा भाऊ आहे. म्हणजेच आर हा यस चा भाऊ आहे. आर हा कुणाचा भाऊ आहे, यस चा भाऊ आहे. पुढे परत पर्सेंटेज आहे, त्याचा अर्थ तोच होतो. मग यस हा टी चा भाऊ आहे. यस हा कुणाचा भाऊ आहे, टी चा भाऊ आहे. टी चं जेंडर समजलेलं नाही, त्यामुळे त्याला मेल म्हणा अथवा फिमेल म्हणा. समजला कसं आलं. म्हणजेच काय, ह्या हॅशटॅगचा अर्थ काय होतंय, पती आहे. बरोबर. ऍट द रेटचा अर्थ काय होतंय, आई आहे. पर्सेंटेजचा अर्थ काय होतंय, भाऊ आहे. आणि त्या इथं ये बी काय म्हटलं हे महत्वाचं नाही, हे प्रश्न आहे. इथं काय येतंय अशा पद्धतीने सोडवायचं आहे. समजला काय बोललो मी. ओके, आता बघा मग, पीचे कुणाचे कोणाशी, पीचे टीसी नाते काय. बरोबर. म्हणजेच पी हा टीचा कोण आहे. बघा इथं पी इथं आहे, टी इथं आहे. पी आणि क्यू नवरा बायको इथं. बरोबर. हे त्यांचे मुलं आहेत. म्हणजेच टी हा पीचा म्हणजे पी हा टीचा कोण होणार आहे, पी हा टीचा वडील होणार आहे. म्हणजेच टी हा पीचा मुलगा किंवा मुलगी होणार आहे. नक्की सांगू शकत नाही. मला सांगा किती लोकांना कळालं हे, सगळ्यांना समजलं ना. ओके, हे अशा पद्धतीनं सोडवायचे आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. मग आता चिन्हाचा अर्थ काय होतंय ते बघायचा आणि सोडवायचा. सोडव. एमपीएससी सीसॅटचा प्रश्न आहे 2017चा. सीसॅट असते एमपीएससी ला. अगोदर मार्क ग्राह्य धरायला जायचं, आता आहे का नाही, आता क्वालिफाय. समजलं एमपीएससी. आता एमपीएससी रिटर्न झालेली आहे 2025 पासून. ओके, बघा काय आहे चिन्ह कोणकोणते आहेत, प्लस आहे, मायनस आहे, गुणिले आणि भागाकार. बरोबर. बघा काय, एम प्लस एन म्हणजे प्लसचा अर्थ काय होतंय, एक्स प्लस वाय निर्देशित करते की एक्स ही वाय ची बहीण आहे. म्हणजेच यम ही एन ची बहीण आहे. बरोबर का, यम ही एन ची बहीण आहे म्हणजे यम फिमेल आहे. बरोबर. मायनस चा अर्थ काय होते बघा, असे निर्देशित करते की एक्स हा वाय चा भाऊ आहे म्हणजे एन हा ओ चा भाऊ आहे. एन हा कुणाचा भाऊ आहे, ओ चा भाऊ आहे. बरोबर. गुणिले काय चेक करतं बघा, इथं आहे निर्देशित करतं की एक्स ही वाय ची मुलगी आहे म्हणजे ओ ही कुणाची मुलगी आहे, पी ची मुलगी आहे. कुणाची मुलगी आहे, पी ची मुलगी आहे. बरोबर आहे का, असं ना. ओ ही पी ची मुलगी आहे, एक्स ही वाय ची मुलगी आहे म्हणजे ओ ही पी ची मुलगी आहे. भागाकार काय म्हणते बघा, निर्देशित एक्स भागिले वाय निर्देशित करते की एक्स ही वाय ची आई आहे. म्हणजेच काय, पी ही क्यू ची आई आहे. ही यांची ऑलरेडी आई आहे इथं, म्हणजे आई आली इथं. पी कुणाची आई आहे, क्यू ची आई आहे. क्यूचं जेंडर कळालं का आपल्याला, नाही. बरोबर का. हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यापैकी कोणतं बरोबर आहे ते चेक करायचे. सर्व व्यक्ती भावंडे आहेत का, हो नाही ना. पी इथं आहे का नाही, आई आहे त्यांची, त्यामुळे ते भावंडे होईल, ते कॅन्सलच. यम एन ओ क्यू ही पी ची मुले आहेत. बघा, यम एन ओ क्यू ही कुणाची मुले आहेत, पी ची मुले आहेत म्हणजे दोन आहे. बरोबर. तिसरं बघा कसं चुकीचं आहे, यम एन ओ ही पी आणि क्यू ची मुले आहेत. यम एन ओ ही पी आणि क्यू ची मुले आहेत का, नाही. क्यू हा त्यांचा भाऊ आहे, भाऊ किंवा बहीण आहे, नक्की सांगू शकत नाही, पण त्यांचं भावंड आहे ते, त्यामुळे ते कॅन्सल झालं. यम एन ओ पी क्यू ची मुले आहेत, नाही. यम एन ओ क्यू पी ची मुले आहेत. इथं काय म्हटलंय, क्यू ची मुले आहेत म्हणले, नाही, त्यामुळे ती बी कॅन्सल झालं. उत्तर काय आलं मग, ऑप्शन नंबर दुसरा.
समजलं का कसं आलंय? ओके, पुढे काय आलं उत्तर? चलता आलं का? बघू. मायनस आहे आणि प्लस आहे. मायनस कुठे आहे बघा? ए मायनस बी चा अर्थ आहे ये ही बी ची पत्नी आहे, म्हणजे यस ही टी ची पत्नी आहे. यस ही कुणाची पत्नी आहे? टी ची पत्नी आहे, म्हणजे आपत्ती असेल ना, बरोबर. इकडलं बाहेरचं राज्यघटना आणायचं नाही. प्लस कुठे गेलं? इथं आहे. ए प्लस बी चा अर्थ ये हे बी चे वडील आहेत. ये हे बी चे वडील आहेत, म्हणजे टी हे झेड चे वडील आहेत. झेडचे वडील आहेत. झालं. ह्याचं जेंडर कळालंय का आपल्याला? नाही. ते मेल किंवा फिमेल असेल, बरोबर. आता बघा मग काल सत्यविधान ओळखायचे आपल्याला. कोणतं? सत्यविधान ओळखायचे. यस ही झेडची मुलगी आहे. यस ही झेडची मुलगी आहे का? झेड ही यस ची मुलगी किंवा मुलगा आहे, निश्चित सांगू शकत नाही, बरोबर. झेड ही यस ची मुलगी किंवा मुलगा आहे, निश्चित सांगू शकत नाही. पण यस ही झेडची मुलगी नाही, त्यामुळे हा काय झाला? कॅन्सल झाला. झेड ही यस ची काकू आहे. काकूचा काही प्रश्न आहे का इथं? बरोबर. आई वडील आणि मुलगा मुलगी याच्यापैकी एक आहे. काकू ही कॅन्सल झाली. यस ही झेडची काकू आहे. अजून परत काकू आले. काकूचा काही संबंध येणार आहे का? नाही. त्यामुळे हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. यस ही झेडची आई आहे. यस ही झेडची आई आहे. मुलगा असो की मुलगी असो, यस मात्र आईच असणार आहे, बरोबर. त्यामुळे ऑप्शन नंबर कितवा? चौथा. ओके, ठीक आहे. पुढे सोडवा मग आता. STI मुख्य 2019 चा प्रश्न आहे. हा बघा काय म्हटलंय? एफ ही के ची आई आहे हे शोधायचे आहे. म्हणजे इकडे बघा एक गोष्ट लक्षात, असले प्रश्न कसे सोडायचं लवकरात लवकर. एफ ही के ची आई आहे, म्हणजे एफ ही फिमेलच पाहिजे. एक गोष्ट कळालं का? पर्याय बघायचा. एफ 3 डी. एफ ही बी ही डी ची बायको आहे, म्हणजे एफ ही एम ची बायको आहे. एफ ही एम ची बायको आहे, म्हणजे मेल आहे. एम 5 चा अर्थ काय होतंय? एम हे डी के चे वडील आहेत. एम हे के चे काय आहेत? वडील आहेत, बरोबर. मेल किंवा फिमेल सांगता येत आहे का? ते नाही. परंतु काय म्हटलंय? एफ ही के ची आई आहे, म्हणजे एफ ही के ची आई आहे. ऑलरेडी काय भेटलं? पहिलंच उत्तर भेटून गेलं. ते समज झालंय का? कधी कधी काय करायचं माहिती का? ह्या एफ तर आई पाहिजे आपल्याला, म्हणजे फिमेल पाहिजे. जर कुठं मेल भेटला तर त्याला ऑलरेडीच कट करायचं. मग तर बघू आपल्याला भेटते का? F5 बघा, एफ हे एम चे वडील आहेत, म्हणजे एफ हे कुणाचे वडील आहेत? एम चे वडील आहेत. एफ आपल्याला फिमेल पाहिजे, एफ इथं काय होत आहे? मेल होत आहे, त्यामुळे हा कॅन्सल झाला. समजला काय म्हटलं मी आता? किती लोकांना कळालं रे मी काय बोललोय? कळालं ना? ओके. F9 एफ ही डी ची बहीण म्हणजे फिमेल आहे, हे ओके समजू शकतो. F3 हे बायको आहे, म्हणजे हे बी फिमेल आहे, म्हणजे डायरेक्ट कॅन्सल कसं झाला? 2 वाला. तरी आपण उत्तर काय काढलं होतं? ऑलरेडीच काढलं होतं. पहिलंच उत्तर आहे त्याचं. हे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर तयार होणार. त्यामुळे एफ ही के ची आई आहे. पुढचा प्रश्न काल सी ही ई ची नात आहे. नात म्हणजे मुलगी. नात म्हणजे मुलाची मुलगी, मुलीची मुलगी, पण पाहिजे आपल्याला फिमेल. ती शेवटचं असल्यामुळे शेवटचं जेंडर माहित होत नाही. सी ही ई ची काय? सी कोण पाहिजे? फिमेल पाहिजे, बरोबर का? बघा शेवटचं लिंग कळत नाही, त्यामुळे ते ऑलरेडीच कट होणार आहे. सी याचा अर्थ काय होतोय? सी हा म्हणजे एम हा यांचा मुलगा आहे याचा अर्थ, बरोबर. या चिन्हाचा अर्थ इथं चिन्ह आहे. सी ही बी चा मुलगा आहे. मुलगा येत आहे. मुलगा म्हणजे काय येत आहे? मेल येत आहे. इथं काय पाहिजे? सी ही नात आहे ना, म्हणजे सी काय पाहिजे? मग फिमेल पाहिजे. त्यामुळे मुलगा असल्यामुळे हा ऑलरेडीच कॅन्सल झाला ना इथला. समज झालं का काय बोललो मी? त्याच्यानंतरच बघा सी 3 नंबरचं बघा याचा चिन्हाचा अर्थ काय होतो? या चिन्हाचा यम, या चिन्हाचा अर्थ होतो यम ही यांची बहीण आहे, म्हणजे सी ही कुणाची बहीण आहे? बी ची बहीण आहे, बरोबर. बी ह्याचा अर्थ काय होतो? बघा मुलगा आहे. बी हा एफ चा मुलगा आहे. बी हा कुणाचा मुलगा आहे? एफ हा मुलगा आहे कुणाचा? एफ चा. त्यानंतर त्याचा प्रचिन्हाचा अर्थ काय होतोय? एफ हा ई चा मुलगा आहे, बरोबर का? एफ हा ई चा मुलगा आहे, म्हणजे हा मुलगा आहे कुणाचा? ई चा, बरोबर. असं आहे. तर सी ही ई ची नात पाहिजे. इथं सी आहे, हिचे वडील कोण आहेत? एफ आहेत. आणि हिचं म्हणजे आता हा मेल असू द्या किंवा फिमेल असू द्या, मुलाची मुलगी
त्यांना कोण होणार आहे, नातच होणार आहे ना. त्यामुळे ह्याला ही नातच होणार आहे. ही जरी आजी असली, आजीला बी मुलाची मुलगी नातच होते. आजोबा बी जरी असला तरी मुलाची मुलगी नातच होते. जरी याचं जेंडर माहित नसलं तरी सुद्धा का नाही, यपचा मात्र ही मुलगी आहे. त्यामुळे उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 3. मला सांग किती लोकांना कळालं हे, तुम्हाला कळालं का मास्तर, समजलं का? ओके, पुढे सोडवा. कसं आहे, दोन एलिमिनेट कोणकोणते झाले, इकडे बघा. दोन एलिमिनेट कोणकोणते झाले, इकडे बघा. एन हा यमचा कोण आहे, एन हा यमचा मामा कोण असते, आईचा भाऊ. भाऊ म्हणजे साहजिक काय मेल आहे. म्हणजे काहीही झालं ह्या प्रश्नामध्ये एन कोण पाहिजे, मेल पाहिजे ना. हे कळालं का अर्थ त्याचा, एन हा मामा आहे म्हणजे एन कोण पाहिजे, मेलच पाहिजे. बघा मग एन इथं एक आहे, एन इथं एक आहे, एन इथं एक आहे, एन इथं आहे, एन इथं आहे, एन इथं आहे आणि इथे एक एन आहे. बरोबर. आता इलिमिनेट कसं करायचं असतं बघा. एन इथं प्लस आहे, इथं एन बघा प्लसचा अर्थ घात आहे. ए प्लस बी चा अर्थ होतोय ए ही बी ची आई आहे. म्हणजेच एन ही ई ची कोण आहे, आई आहे. म्हणजे एन इथं काय झाली, फिमेल झाली. बरोबर का. जर ते फिमेल होता तर हा काय झाला, कॅन्सल झाला. बरोबर. इथं बघा, इथं पण बघा. आता एन इथं आहे, मायनसचा अर्थ काय होतोय, ए मायनस बी चा अर्थ होतोय ए ही बी ची बहीण आहे. म्हणजेच एन ही वाय ची बहीण आहे. म्हणजे परत काय झाली, फिमेल झाली. एन वाय ची बहीण आहे ना, हे काय झाली, फिमेल झाली. हा बी कॅन्सल झाला. कसं काय एलिमिनेट झालं, ते कॅन्सल झाले कसं काय, कारण की ते फिमेल भेटत आहेत. आपल्याला काय पाहिजे, एन मेल पाहिजे. त्यामुळे हे सोडत बसायचं, एवढं मोठं सोडत बसायची गरज आहे का, नाही. मग ते फिमेल आहेत. आता बघा मग इथले पहिला आणि राहायला कोणता, मग आता पहिला आणि चौथा बघा. एन भागिले पी भागिले इथं आहे, ए भागिले बी चा अर्थ आहे ए हा बी चा भाऊ आहे. म्हणजे एन हा पी चा भाऊ आहे. एन हा पी चा कोण आहे, भाऊ आहे. बरोबर. एन हा पी चा भाऊ आहे. पी मायनस एल, पी ही एल ची बहीण आहे. पी ही कोणाची बहीण आहे, एल ची बहीण आहे. बरोबर. त्यानंतर प्लस आर, एल म्हणजे भाऊ आहे, एल आई आहे. ए प्लस बी चा अर्थ आहे ए ही बी ची कोण आहे, आई आहे. म्हणजेच एल ही ई ची काय आहे, आई आहे. एल ही ई ची आई आहे. म्हणजे ही परत फिमेल आली. बरोबर. त्यानंतर ई मायनस एम, मायनस अर्थ आहे ए ही बी ची बहीण आहे, ई ही एम ची बहीण आहे. ई ही एम ची कोणाची बहीण आहे, एम ची बहीण आहे. बरोबर का. या अशा पद्धतीने अर्थ होणार, आकृती तयार होणार आहे. आता प्रश्न काय विचारले मग, तर एन हा एमचा मामा आहे असा पर्याय. ही एक शोधायचा आपण तिकडे काढू. इकडे बघा, एन मायनस एन भागिले सी, एन भागिले सी चा अर्थ काय, एन हा सी चा, हे चौथ्याचं चालू आहे बरे, एन हा सी चा भाऊ आहे. ओके. त्यानंतर सी प्लस एफ, एफ चा अर्थ काय, सी ही एफ ची आई आहे. सी ही कुणाची आई आहे, एफ ची आई आहे. सी ही एफ ची आई आहे. त्याच्यानंतर गुणिलेच्या एफ व ए हे बी चे वडील आहेत. म्हणजे एफ हे एम चे वडील आहेत. एफ हे एम चे वडील आहेत. एफ हे कोणाचे वडील आहेत, एम चे. त्याच्यानंतर एम मायनस एल, एम ही एल ची बहीण आहे. एम ही एल ची बहीण आहे. बरोबर. एल चा जेंडर आपल्याला माहित नाही. समजलं. हे चौथ्याचा आहे आणि हे कितवाचा आहे, पहिल्याचा आहे. आता प्रश्न काय विचारला बघा, एन हा एम चा मामा आहे. एन इथं कुठं आहे, यम आहे. बघा इथं एन ही सी चा भाऊ आहे. बरोबर. सी ची मुलगा कोण आहे, एफ. आणि म्हणजे हा हे दोघं झाले काय, म्हणजे एन हा एफ चा मामा आहे. आणि त्या भाच्याचा आहे का नाही, मुलगी यम आहे. म्हणजे भाच्याची मुलगी होत आहे. यम ही यांच्या भाच्याची काय होत आहे, मुलगी होत आहे. त्यामुळे इथला कॅन्सल झाला. त्यामुळे चौथा काय झाला, कॅन्सल. आपल्याला शोधायचं काय, एन हा मामा पाहिजे कुणाचा, यमचा. इथे बघा आता एन पी चा भाऊ आहे, एन एल चा भाऊ आहे. बरोबर. दोघी बहिणी आहेत आणि हे भाऊ आहे. बरोबर. म्हणजे एन एल चा भाऊ आहे का नाही. एल ची मुलगी कोण आहे, ई आहे. ई चा भाऊ असो किंवा बहीण असो. बरोबर. एम चे जेंडर कळणार नाही आपल्याला. परंतु ह्याचं बघा,
हे याच्या एन भाऊ आहे एलचा, एलची मुलं इथं, आणि हे जर बहिणीचे मुलं आहेत म्हणजे बहिणीचे मुलं असते म्हणजे ह्याच्यासाठी भाचे होतील, म्हणजे एन हा एमचा कोण होईल? मामा. समजलं का? एन हा एमचा मामा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर कितवा? पहिला. समजलं का? हे अशा पद्धतीने इलिमिनेट करत जायचं, हे दुसरा तिसरा लवकर सुटतं. तर 4च्या 4 करत बसावं लागेल, थोडस लवकर. आणि प्रॅक्टिस लागली, प्रॅक्टिस जर असेल तर काढत बसायची गरज नाही, बघायचं. हा चला, एन काय फिमेल आहे, एन काय फिमेल आहे, कट. पहिल्या दुसऱ्या चौथ्यामध्ये बघायचं लवकर लवकर. समजलं का? इतका फास्ट जमलं पाहिजे. कारण का, जर कंबाईनचा जर विचार केला, ओके, कंबाईनचा जर विचार केला का नाही, तर कंबाईनचा विचार केला तर तुम्हाला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. किती मिनिटात? 60 मिनिटात 100 प्रश्न. म्हणजेच एक प्रश्नाला तुम्ही 36 सेकंद देऊ शकता. समज झाले का? 36 सेकंदामध्ये. त्याच्यामध्ये मग वन लाईनर बी काय असतात, त्याच्यामध्ये का नाही मग स्टेटमेंट वाईज बी काय असतात. वन लाईनरचा वेळ इकडे घालायचा असतं. समज झाले का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सवय पडलेली आहे सगळे प्रश्न सोडवायची, बरोबर. इथं निगेटिव्ह मार्किंग असते कंबाईनला. एक प्रश्न चुकला इतके मार्क कटतात. समज झाले का? 0.25, 2 चुकले 0.50, 3 चुकले 0.75, 4 चुकले 1 गेला, असं करत करत जातं मग. ओके, त्यामुळं थोडस काळजीपूर्वकच असते. ठीक आहे. पुढचा प्रकार बघा, माहितीची पुरेपूरता सोडवा. ह्याचा अर्थ माहिती आहे का? कधी सोडवले का असा प्रश्न? पोलीस भरतीचे प्रश्न तेवढे असतात. हा भाऊ आहे, ह्या बहीण आहे, हे एमपीएससीचे प्रश्न आहेत, बरोबर. पोलीस भरतीचा प्रकार तुम्हाला काय, ते पहिलाचा प्रकार होता बघा, त्याच्या पलीकडे पोलीस भरतीला प्रश्न जात नाही. नाहीतर आज एक कुठला तर पोलीस भरतीला विचारलं होतं एक प्रश्न की तो माझा भाऊ आहे पण मी त्याची बहीण नाही आहे, याचा अर्थ काय? दिवसभर कळालं नाही मला, विचारलंय का म्हणून. नंतर डोक्यात आलं ऑप्शन गेल्यानंतर, तो माझा भाऊ आहे मी त्याची बहीण नाही म्हणजे हा भाऊ आहे. समजलं का? म्हणजे पोलीस भरती लयच अवघड टाकलं तर असं विचारतं की तो माझा भाऊ आहे मी त्याची बहीण नाही आहे, त्यांचं नातं काय? मी भले सगळे जेवढे नाते आहेत तेवढे सगळीकडे गोल फिरलो. त्याच्यानंतर मग बहीण नाही म्हणजे भाऊ आहे ना, तो भाऊ आहे, मी बहीण नाही आहे म्हणजे हा भाऊ आहे. समजा माहितीची पुरेपूरता. माहितीची पुरेपूरता काय असते बघा. हे दोन्हीही माहिती पर्याय नंबर 1 वरूनच येतात का पर्याय नंबर फक्त दुसऱ्यावरून येतात का दोन्हीही पर्यायावरून येतात? शेवटपर्यंत उत्तर आलं पाहिजे त्याचं. समज आले का म्हणताय मी? सोडवा, विचार करा, मी नंतर तुम्हाला सांगेनच. विचार करा. किती लोकांना माहित आहे कन्सेप्ट? कोणालाच माहित नाही का? नाही तर इथं बघा, मग या माझे पोलीस भरतीचे मित्र इथे या. ये बघा मी काय म्हणता, माहिती शब्द कोणता आहे? माहितीची पुरेपूरता म्हणजे काय की दोन्ही माहिती एकत्र केल्यानंतर उत्तर येतं, एकाच माहितीवरून उत्तर येतं का दुसऱ्या माहितीवरून उत्तर येतं, म्हणजे पहिल्या माहितीवरून येतं का दुसऱ्या माहितीवरून येतं का दोन्ही माहिती एकत्र केल्यावर उत्तर येतं का दोन्हीही महत्वाचे नाही येतात, उत्तर येतच नाहीये. अशा पद्धतीने माहितीची पुरेपूरता. बघा आता, ये ही बी ची आजी असण्यासाठी, कोण? ये ही कुणाची आजी असण्यासाठी? बी ची आजी असण्यासाठी 1 आणि 2 या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. 1 आणि 2 या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा काय निवडा? पर्याय निवडा. बघा हा पहिला हे आहे, एक आहे. नंतर बघा, पी ही बी ची आई आहे. पी कोण पाहिजे पण? ये ही बी ची का पाहिजे? आजी पाहिजे. पी ही बी ची आई आहे. पी ही कुणाची आई आहे? बी ची आई आहे. पी ही बी ची आई आहे. बी हा आर चा मुलगा आहे. बी हा कुणाचा मुलगा आहे? पी ही बी ची आई आहे. बी हा आर चा मुलगा आहे म्हणजे हा आर इथे येईल. बी हा आर चा मुलगा आहे ना, येता हा मेल आला. आर चा मुलगा ही ऑलरेडीच महिला आहे म्हणजे ही कोण असेल? नवरा बायको म्हणाल एक मुलगा एक मुलगीच असणार आहेत ना, बरोबर. हा बी हा आर चा मुलगा आहे. आर हा येचा मुलगा आहे. आर हा कुणाचा मुलगा आहे? येचा मुलगा आहे. बघू. ओके, आर हा कुणाचा मुलगा आहे? येचा मुलगा आहे. येचा जेंडर कळालं का आपल्याला? याचा जेंडर कळालं. इकडे बघा मी काय म्हणता, आता इकडे बघा, लक्ष द्या इकडं. ही पहिल्या क्रमांकावर आपण माहिती काढली. आपल्याला ये ही बी ची आजी आहे.
कळाले का रे अजून? कसं काय? कारण की हे मेल आहे का फिमेल आहे कळाले का? आजी असण्यासाठी ती कोण असली पाहिजे? फिमेल असली पाहिजे, बरोबर. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट वरून कळाले का ती आजी आहे म्हणून? अजून कळालेलं नाही. म्हणजे माहिती अजून पूर्ण झाली आहे का? नाही. आता दुसरं बघा, आता हे दुसरं जे स्टेटमेंट आहे, यल हे यांचे वडील आहेत. यल हे यांचे वडील आहेत. आता इथं सध्या संबंध लागत नाही, ह्याला थोडंसं स्किप करा, पुढचं बघा. यन ही याची मुलगी आहे. यन ही कुणाची मुलगी आहे? याची मुलगी आहे. यन ही याची मुलगी आहे, बरोबर. आता या मुलगा म्हणजे मुलगी आली नाही, यन ही याची मुलगी आहे. आता हे वाचा मग. यल हे यांचे वडील आहेत. यल हे कुणाचे वडील आहेत? यांचे म्हणजे यांचे वडील आहेत. यल हे वडील आहेत आणि ह्याची मुलगी आहे. हे जर वडील असतील तर हे कोण झाली मग? हे काय झाली? फिमेल झाली, म्हणजे बायको झाली, बरोबर का. म्हणजे दुसरी माहिती बघितल्याच्या नंतर कळालं की हे ही फिमेल आहे. म्हणजेच काय याचा अर्थ? दोन्ही माहिती एकत्रित बघितल्याच्या नंतर कळतं की हे ही कुणाची आजी आहे? बी ची आजी आहे. पण पहिल्याच वाक्यावरून कळाले का? पहिले एक वरून एक विधानावरून कळाले का? नाही. दोन्ही एकत्र केलं त्याच्या नंतर कळालं की हे ही कोण आहे? बी ची आजी आहे. म्हणजेच काय? पर्याय बघा, फक्त एक पुरेशी आहे का माहिती? एक वरून कळालं नाही. फक्त दोन पुरेशी आहे का? नाही. कारण पहिल्याच कळालं पाहिजे, त्यामुळे ते काय झालं? दोन्ही माहिती एकत्रित सुद्धा पुरेशा नाहीत. आहेत ना, कळालं ना हे ही बी ची आजी आहे म्हणून. त्यामुळे हे बी नाही. दोन्ही माहिती एकत्रित पुरेशा आहेत ना. ऑप्शन नंबर 4. समजलं का कसं आले? हा, या अशा ह्याला म्हणतात माहितीची पुरेपूरता. ओके, आता सोडू शकता? सोडवा मग. यमचे आरसी नाते काय? काय म्हणताय? यमचे आरसी नाते काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अ आणि ब या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन, अ आणि ब या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. अ आणि ब इथं आहे. आपल्याला काय म्हणलं? यमचे आरसी नाते काय हे शोधायचे आहे. मग ते अ मधून सापडतंय का ते ब मधून सापडतंय का ते अ ब एकत्रित केल्यावर सापडतंय का ते दोन्ही ठिकाणी सापडत नाही? ओके, ते शोधायचे आहे. बघा, येच्या यफ या भावाने काय म्हणताय? येच्या अ बघत आहे बरं, हे वाला बघत आहे आपण आता सध्या. येच्या यफ या भावाने, ये आहे त्याचा भाऊ यफ आहे. येच्या यफ या भावाने जो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. येच्या यफ या भावाने जो त्यांच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा म्हणजे हा फक्त एकुलता एक मुलगी आहे. हे भाऊ आहे त्याचा, बरोबर. साहजिक हा एकुलता एक असेल तर ही कोण असणारी आहे? बहीण असणार त्याची, कारण तो एकुलता एक आहे. त्यांचे आई वडील धरा आपण आता सध्या फक्त धरू आपण आई वडील. नेमके ते कोण कोण आहे ते पुढे कळलंच, फक्त धरा. येच्या यफ या भावाने जो त्यांच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. WC लग्न केलेला आहे. ह्यानं कुणाशी लग्न केलंय? WC हा मुलगा आहे, म्हणजे ही कोण आली? मुलगी. WC लग्न केले आहे. जी यमची बहीण आहे. ही कुणाची बहीण आहे? यमची बहीण आहे. यमचा जेंडर कळाले का जो आतापर्यंत? सध्या पुढे कळते का बघू आपण. ओके, कोणा काय? जी यमची बहीण आहे. विचारलंय काय? यमचे आरसी नाते काय? यम इथं आहे, अर्थ आलाय का अजून? पहिलं अ तर काय पूर्णपणे बरोबरच नाही आहे. दुसरं बघा, डब्ल्यू आणि एफ यांची आर ही एकुलती एक मुलगी आहे. डब्ल्यू आणि एफ यांची, डब्ल्यू आणि एफ म्हणजे बघा एफ डब्ल्यू, डब्ल्यू आणि एफ यांची आर ही एकुलती एक कोण आहे? मुलगी आहे, बरोबर. पूर्ण स्टेटमेंट संपले. अ बी संपलं, ब बी संपलं. तुम्हाला यमची जेंडर कळाले का रे अजून? यम मुलगा आहे का मुलगी आहे हे समजले का? जेंडर माहित नाही ते, म्हणजेच डब्ल्यूचा तो आहे का फक्त एवढंच म्हणले काय? जी यमची बहीण आहे. पण यम कोण आहे काही कळाले का? की ते मुलगा आहे का मुलगी आहे? त्यामुळे ते समजलं नाही. बघा आपल्याला काय म्हटलं प्रश्नात काय आहे? यमचे आरसी नाते काय? यम आरचा जर समजायला मुलगा मानलं तर हा मामा होईल, बरोबर. जर यमला मुलगी मानलं तर ह्याची कोण होईल? हिची कोण होईल? मावशी होईल. म्हणजेच काय? एकतर मामा होईल, नसेल तर मावशी होईल. निश्चित सांगू शकत आहे का आपण? नाही. म्हणजे अ आणि ब दोन्ही एकत्रित केलो तरी सुद्धा यमचे आरसी नाते काय आहे हे निश्चित सांगता येत
नाही. म्हणजेच अ आणि ब दोन्हीही पुरेशा नाही आहेत. काय करण्यासाठी? ह्या दोघांचं नातं कळण्यासाठी. बघा, अ एवढीच माहिती पुरेशी आहे का? नाही, काही समजतच नाहीये. अ आणि ब दोन्हीतील माहिती पुरेशी आहे का? समजले का काही तुम्हाला की कोण आहे नेमका? ही बी नाही. अ किंवा ब यापैकी कोणती एक माहिती पुरेशी आहे का? नाही. अ किंवा ब यापैकी कोणतीही माहिती पुरेशी नाही. दोन्ही माहितीवरून कळाले का कोणता जेंडर आहे? त्यामुळे ऑप्शन नंबर कितवा? चौथा. समजलं का? अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. ओके, कसं आलं 2? मग ते त्याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. जेंडर स्वतःच्या मनाने तयार करायचं. त्या दिवशी सांगितलं स्वतःच्या मनाने तयार केला तर काय नाही, उत्तर चुकतं. असं आहे. ओके, पुढचा आता आला पाहिजे. PSI मेन्स 2020 चा प्रश्न सोडवा. काय आलं बघा, काय प्रश्न आहे बघा. सी चे UC नाते काय? कुणाचं नातं शोधायचं आपल्याला? सी चे UC नाते काय, म्हणजे सी चा कोण आहे? या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विधा म्हणजे माहितीचा पुरेपणा निश्चित करा. विधाने बघा, पहिलं अ आणि ब आहे. अ बघा, पहिलं आर ची बहीण जे. कुणाची बहीण? आर ची बहीण कोण आहे? जे. हिने सी चा भाऊ यल, सी चा भाऊ यल शी लग्न केले, म्हणजे यल शी लग्न केले आहे, भाऊ आहे. कुणाचा भाऊ आहे? सी चा. अशी आकृती कळालं का तुम्हाला एक गोष्ट? इकडे बघा, परत आकृती कशी आली. आर ची बहीण जे, आर ची बहीण जे, बरोबर. हिने सी चा भाऊ, म्हणजे सी चा भाऊ असेल, बरोबर. सी चा भाऊ यल, यल शी लग्न केलेला, म्हणजे यल कुणाचा भाऊ आहे? सी चा भाऊ आहे. असून सी चा भाऊ यल शी लग्न केले असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, एकटा मुलगा आहे. ओके, तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे ही काय झाली? मुलगी झाली ना. एकुलता एक मुलगा म्हणजे ती मुलगी झाली. एकुलता एक मुलगा आहे. यू ही यल आणि जे यांची एकटी मुलगी आहे. यू ही कुणाची? यू ही यल आणि जे, यू ही यल आणि जे यांची एकटी मुलगी आहे. समजलं? आलं? आता बघा, सी चे UC नाते काय? सी चे UC नाते काय? सी कुठं आहे? इथं आहे. सी इथं आहे. सी चे UC, सी ही यू ची कोण होणार आहे? माऊ. सी, अरे आत्या होत्या रे, मावशी नाही होत. काजल, मध्ये मध्ये बोलत नसतो नका. बघा, हे भाऊ आहे, नाहीये, हे हिचा भाऊ आहे. आणि भावाची बहीण आपली कोण? सॉरी, आपल्या वडिलांची बहीण आपली कोण होते? आहे, आत्या होते ना. हिच्या वडिलांची बहीण नाहीये, यूच्या वडिलांची बहीण आहे. म्हणजे सी ही यूची कोण होते? आहे, आत्या होते, मावशी नाही. ही जर बहीण राहिली असती तर मावशी झाली असती. हा भाऊ आहे, म्हणजे कोण होणार आहे? आत्या होणार आहे. म्हणजे पण कळालं का तुम्हाला की सी ही यूची कोण आहे? आत्या आहे. नातेवाईक कळालं का? जर नातेवाईक कळालं तर सगळ्या दोन्हीही माहिती काढल्यानंतर आहे का नाही, माहिती पुरेशी आहे. कारण की जेंडर नाते कळालं ना आपल्याला, त्यामुळं अ आणि ब दोन्ही आवश्यक आणि पुरेशा आहेत. ऑप्शन नंबर 2. समजलं का? हे अशा पद्धतीनं आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. यमला एकूण मुले किती? या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विधेयचा पुरेपणा निश्चित करा. बघा, यमला काय शोधायचे आहे? एकूण किती मुले. मुले म्हणजे फक्त मुलं म्हणजे बॉय नाही, मुलं म्हणजे मुलगा मुलगी असं किती आहे तर. बघा, विधाने बघा, पहिलं काय? जुळ्या मुली असलेल्या जेचा यम हा नवरा असून, जुळ्या मुली असलेल्या जेचा, जेला आहे का नाही, जुळ्या मुली आहेत, म्हणजे जुळ्या मुली असलेल्या जेचा यम हा नवरा आहे. यम हा काय? नवरा आहे. म्हणजे ही कोण आहे? बायको आहे, फिमेल आहे. बघा आता आलं का? आता बघा, जुळ्या मुली असलेल्या जेचा यम हा नवरा असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तो ह्याचा आई वडिलांचा काय आहे? एकुलता एक मुलगा. हा वाला इथपर्यंत कळालं स्ट्रक्चर कसं आलं. त्या पुढे केला एक नातू असून की बघा, केला एक नातू आहे आणि ती जेची सासू आहे. इथं जी आहे सासू म्हणजे नवऱ्याची आई, बरोबर का? हे तर बघा, केला एक नातू असून ती जेची कोण आहे? सासू आहे, म्हणजे ही याची आई. के ही याची काय झाली? आई झाली. आणि केला एक नातू पण आहे, ह्याला एक मुलगा बी असेल ना आता,
बरोबर का? इकडला एक नातू म्हणजे याचा मुलगा ना, याचा केला एक नातू म्हणजे हे मुलगा. समजलं? म्हणजे बघा, केला एक नातू असून हा नातू लिहायचा, केला एक नातू असून ती ज्याची सासू आहे म्हणजे ह्याची आई आहे, हिची सासू आहे. समजलं का? हे असं नातू असून केला एक नातू असून ती ज्याची सासू आहे. तुम्हाला कळालं का? प्रश्न विचारले यमला एकूण मुले किती आहेत? या अगोदर जुळ्या 2 मुली होत्या आणि एक मुलगा आहे म्हणजे किती झाले? 3. कळालं का? माहिती की 3 मुले आहेत. पण कधी कळालं? दोन्ही डाटा एकत्र केल्याच्या नंतर कळालं. त्यामुळं ए व बी दोन्ही आवश्यक व पुरेशा आहेत. समजलं का? हे अशा पद्धतीनं काय असते? माहितीची पुरेपूरता असते. प्रश्न समजायला पाहिजे. इथं खूप अवघड दिलेला बघा, जुळ्या मुली असलेल्या जेचा यम हा नवरा असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, ते अशा पद्धतीने येईल. नंतर केला एक नातू असून ती ज्याची सासू आहे, इथं ज्याची सासू आहे म्हणजे हिची आई आहे, ह्याची आई आहे ती. बरोबर, अशा पद्धतीनं. आणि शेवटला कळतं की त्याला 3 मुले म्हणजे काय म्हणताय? यमला एकूण किती मुले आहेत? 2 जुळ्या मुली आहेत आणि एक मुलगा आहे म्हणजे एकूण किती झाले? 3. पण हे कधी कळालं? दोन्ही डाटा एकत्र केल्याच्या नंतर. त्यामुळं ए व बी दोन्ही आवश्यक व पुरेसे आहेत. समजलं? चौथा प्रकार तो म्हणजे बघा, टाइप नंबर 4. अगोदर समजून घ्या का आहे. एकुलता एक किंवा एकुलता एक किंवा एकुलती एक. एकुलता एक किंवा एकुलती एकचा अर्थ असा होतोय, रमेश सुरेशचा एकुलता एक मुलगा आहे असं जर म्हटलं तर रमेश हा सुरेशचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे मुलगा एकच आहे, त्याला इतर बहिणी राहू शकतात, मुलगा मात्र एकच आहे. निशा रमेशची एकुलती एक मुलगी आहे असं जर म्हटलं, एकुलती एक मुलगी आहे म्हणजे मुलगी एकच राहणार आहे, भाऊ दुसरे राहू शकतात 2-3. समजलं का? एकुलता एक म्हणजे तोच एक व्यक्ती राहणार आहे, बाकीचा राहणार नाही. एकुलती एक म्हणजे तेवढी एक मुलगी राहणार आहे, बाकीचे भाऊ राहू शकतात, बहिणी राहू शकत नाहीत. ओके, समजलं आता? ठीक आहे. बघा, राहुलची आई मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय? समजलं? का आलं उत्तर? सोडव. बघा आता काय, राहुलची आई म्हणजे राहुल आहे, बरोबर. राहुलची कोण? आई. इथपर्यंत असं येणार आहे स्ट्रक्चर. राहुलची आई, आपण स्ट्रक्चर असं काढू असे, बरोबर. राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची, राहुलची जी आई आहे ही मोनिकाच्या वडिलांची म्हणजे हिची ना, मोनिकाच्या वडिलांची म्हणजे हिचे वडील, मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे ऑलरेडीच तुम्हाला कळून गेलं की राहुलची जी आई आहे तीच मोनिका आहे, बरोबर का? कारण की राहुलची आई मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, बरोबर. त्यामुळे मोनिकाची राहुलची आई आहे तीच कोण आहे? मोनिका आहे, मुलगी आहे. तर मोनिकाच्या पतीचे म्हणजे हिचे, मोनिकाच्या पतीचे राहुलचे नाते काय? बरोबर. मग हा कोण होईल? पतीचे म्हणजे पती, मोनिकाचे पती राहुलचे कोण होतील? वडील होतील ना. त्यामुळे ऑप्शन नंबर 2. मोनिका यांची राहुलची आई आहे, आईचे पती आपले कोण होतात? वडील होतात. साहजिक आहे. मग हे जे मोनिकाचे पती आहेत ते राहुलचे कोण होतील? वडील होतील. समजलं काय? अशा पद्धतीने. ओके, पुढचा प्रश्न बघा. हे प्रश्न सोडवा, विचार करा. जर मला आणखी एक भाऊ असता, प्रश्न काय? जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते, बरोबर. जर मला आणखी एक बहीण असली असती तर प्रत्येकांची संख्या समान झाली असती, तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा. प्रश्न कळालाय का? प्रश्न काय माहिती आहे का? जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते, म्हणजे बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असती तर प्रत्येकांची संख्या समान झाली असती, तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे, हा शब्द एक महत्वाचा आहे, अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा. बघा, माझ्या भावांची म्हणजे पहिल्यांदा भावांचा आकडा येईल, भाऊचा,
आणि दुसऱ्यांचा एक कशाचाकडे येईल, बहिणींचा. भावांचाकडे येईल अनुक्रमे म्हटल्यानंतर साहजिक आहे अनुक्रम म्हणजे त्याच्या पुढचा. ओके, भावांची आणि याची. आपल्याला याच्यामध्ये सोडवायचं कसं बघा, पर्याय बघायचा, ऑप्शन जायचं. बघा, जर मला आणखी एक भाऊ असता, हा पहिला आकडा भावाचा राहणार आहे, दुसरा आकडा बहिणीचा राहणार आहे. जर मला आणखी एक भाऊ असता साहजिक आहे तर 3 झाले असते, बरोबर. जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते. इथं 3 आहे, इथं पण 3 झाले, दुप्पट झालेत का ते, त्यामुळे ते काय होणार नाही, बसणार नाही. कसं बसणार नाही, कसं बसणार नाही बघा. समजा ह्याच्या म्हणल्यानुसार एक भाऊ असता तर इथं किती झाले असते, 3 जण झाले असते, बरोबर. तर मला बहिणीच्या दुप्पट, हे तर ऑलरेडी बहिणी इथं 3 झाल्या, हे समान झाले नाही, इथं काय झालं असतं, दुप्पट झालं असतं, त्यामुळे पहिला ऑप्शन तर बसणारच नाही. दुसरा ऑप्शन बघा, जर मला आणखी एक भाऊ असता, हे भावांची संख्या आहे अनुक्रमे, एक मला भाऊ असता तर म्हणजे भाऊ किती झाले असते, 4. तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असते, म्हणजे बघा बहिणी 2 आहेत, एक वाढवला इथं 4 झालं, म्हणजे बहिणीचे दुप्पट भाऊ झाले, बरोबर. त्याच्यानंतर जर मला आणखी एक बहीण असली असती, ह्याला बाजूला करा आता. ओके, तर मला आणखी एक बहीण असती, इथं किती झाले असते, 3 जण. जर मला आणखी एक बहीण राहिली असती तर प्रत्येकांची संख्या काय झाली असती, समान. म्हणजे बघा इथं 3 हे समान झाले असते, त्यामुळे समान झाले असते. तर माझ्या भावांची आणि बहिणीची संख्या अनुक्रमे दर्शवणारा पर्याय निवडा. समजले का. त्यामुळे ऑप्शन बघा, इथं 1 वाढवला 4 झाले, दुप्पट झाले का नाही, बरोबर. इथं 1 वाढवला 3 झाले, समान झाले का नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 2. समजलं का कसं ऑप्शन जायचं. तेच नियम आता इथं पण बसून बघा. तर मला आणखी एक भाऊ असतात, 3 झाले असते, तर मला बहिणी दुप्पट झालेत का ते, त्यामुळे ते कॅन्सल झाला. जर मला आणखी एक पुढचा, जर मला आणखी एक भाऊ असता की झाले असते 4, दुप्पट झालेत का ते, नाही, त्यामुळे हे पण कॅन्सल झालं. म्हणून ऑप्शन नंबर किती आला, दुसरा. ओके, ठीक आहे. पुढचा पर्याय, पुढचा प्रश्न सोडवा. काय आलं मास्तर, बघा काय, मी पुरुष आहे, काही गरज नाही. ओके, तो पुरुष आहे फक्त. दत्तूचा म्हणजे मी स्वतः, समजा दत्तूचा मुलगा, दत्तू आहे इथं. ओके, दत्तूचा मुलगा, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तूचा मुलगा आहे, बरोबर, माझ्या मुलाचे वडील आहेत म्हणते. समजलं, दत्तूचा मुलगा आहे, ते माझ्या मुलाचे कोण आहेत, वडील आहेत, म्हणजे याच्या वरचा आहे. ओके, माझ्या वडिलांचे वडील आहेत. तर दत्तू हा, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. तर दत्तू हा, दत्तू कोण आहे विचारत आहे, मी दत्तू कोण आहे हे विचारत आहे. समज आले का काय म्हटलं मी. तर त्याचा उत्तर येणार आहे काय, माझे वडील. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे काय इथं, दत्तू, बघा दत्तूचा मुलगा. समज आले काय म्हटलं मी, दत्तू, मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. तर दत्तू कोण आहे म्हणते, कोण आहे म्हणते, मी स्वतः विचार, हे मी स्वतः तर मी झालो ना अगोदर, मी पुरुष आहे, मी स्वतः झालो. समज आले का. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे कोण आहे, दत्तू हा कोण आहे, दत्तू कोण आहे, दत्तू माझे वडील आहेत. कसं आले का, आले का तुम्हाला, कळालं नाही, समजलं नाही का. मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा, दत्तूचा समजा मुलगा आहे. ओके, माझ्या मुलाचे, मी स्वतः, समजा मी स्वतः आहे. ओके, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे, मी स्वतः आहे, दत्तूचा मुलगा, बरोबर, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तूचा मुलगा, मी स्वतः झालो, बरोबर, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. तर विचारले काय माहितीये का, कोण विचारले माहितीये का, दत्तू हा कोण आहे म्हटले. दत्तू कोण येणार आहे, माझे वडील ना ते, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. त्यामुळे दत्त पण विचारले प्रश्नामध्ये काय, दत्तू कोण आहे, दत्तू हा कोण आहे, तर माझे कोण आहे, तो माझे वडील होणार आहे, तो स्वतः होणार नाही ना. जर तुम्ही कोण आहे असं विचारलं असतं तर ते दत्तूचा मुलगा आला असता, पण दत्तू कोण आहे हा विचारले. प्रश्नात काय विचारले माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही कोण आहे हे विचारलं नाही, दत्तू कोण आहे हे विचारले. दत्तू कोण राहत, माझे वडील होणार राहत. समजलं मी काय बोललो, मी अजून डोक्यात गेलं नाही का. प्रश्नामध्ये काय विचारलं माहिती आहे का, तुम्ही कोण आहे हे विचारलं नाही,
दत्तू कोण आहे हे विचारलंय. समजलं का? दत्तू कोण आहे? मग दत्तू हा माझे वडील होणार, त्यामुळे ऑप्शन नंबर किती येणार आहे? 3 येणार आहे. समजलं काय बोललो मी? ओके, पुढचा प्रश्न बघा. बघा कोण परिचय करून देत आहे? सांगत आहे आदित्य आहे. सॉरी, नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना, त्याची बायको आहे, नवऱ्याची बायको आहे, बरोबर. आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, ही स्त्री आहे, ही स्त्री म्हणाली. कुणाला परिचय करून देता येते? नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देत आहे. ओके, नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचा भाऊ. समजा इथं बघा, ती स्त्री बघा, आदित्य आला, ह्याचा परिचय करून देत आहे एक स्त्री. ओके, त्याचा भाऊ म्हणजे आदित्यचा भाऊ, त्याच्या भावाचे वडील, ह्याच्या भावाचे वडील, त्याच्या भावाचे वडील, ह्याच्या भावाचे, ह्याच्या भावाचे वडील तर दोघंच असणार ना. त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे, ती स्त्री सांगत आहे बरं, त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे म्हणते. माझ्या आजोबाचे एकुलता एक मुलगा आहे. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय? त्याच्या भावाचे, त्या बघा, त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे, म्हणजे ती स्त्री तर आली, माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे हिचे आजोबा ह्याचे वडील ना. ओके, इथं समजा आजोबा धरलं आणि ह्याचे बघा आजोबा हे वडील झाले, तर माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. तर स्त्रीचे आदित्यशी नाते काय आहे? तर ती स्त्री आदित्याची कोण होणार आहे? बहीण होणार आहे. समजलं का? स्त्री कोण होणार आहे? आदित्याची बहीण होणार आहे. समजलं का? सोपा प्रश्न आहे. ओके, ठीक आहे, पुढचा सोडवा. एक्साइज मेन्स 2022 ती वाची लागेल. एका व्यक्तीची ओळख करून आले का तुम्हाला? एका व्यक्तीची ओळख करून देताना भूमी म्हणाली, भूमी काय म्हणाली? भूमी म्हणाली एक व्यक्ती आहे, त्याची ओळख करून देताना भूमी म्हणाली, हा माझ्या म्हणजे भूमीच्या आईचा इथपर्यंत असे स्ट्रक्चर येणार आहे. हा माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. भूमी तिच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा म्हणजे इथं जाईल ना तो. एकुलता एक मुलगा आहे, बरोबर. हे दोघं बहीण भाऊ झाले. मग आहे भूमी त्या व्यक्तीची कोण लागते? प्रश्न कसे विचारले? भूमी कोण लागते, हा कोण लागते असं विचारलं नाही. भूमी कोण लागते? भूमी त्या व्यक्तीची कोण लागेल? भूमी त्या व्यक्तीची लागेल भाची म्हणजे आपल्या बहिणीची मुलगी, बरोबर का? म्हणजेच हा व्यक्तीला कोण लागेल? मामा, बरोबर. आणि भूमी कोण लागेल या व्यक्तीला? भाची, कारण का भूमीच्या आईचा भाऊ आहे किंवा ह्याच्यासाठी त्या बहिणीची मुलगी आहे. उत्तर काय आहे मग? भाची. समजलंय तुम्हाला? ओके, उद्या आपण भेटू नवीन टॉपिक न, तो म्हणजे सिलोइझम. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.